किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे काल 22 एप्रिलला आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने मका व ज्वारी या भरड धान्याची खरेदी सुरू करण्यात आल्याची बातमी आपल्या सर्व बांधवांना सांगताना मनात काही प्रश्न आहेत। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांचा मका घरी यायला सुरू झाला होता। शासनाने निर्देश देऊनही आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना मार्च एंडच्या कामात आम्हाला मार्च एंडची कामं आहेत अशी कारणं लावून त्यांनी वेळेत नोंदणी सुरू केली नाही। 1 एप्रिलला नोंदणी सुरू करणार अशी भूमिका स्थानिक आमदारांनी सुद्धा घेतली होती आणि 1 मे पासून खरेदी केंद्र सुरू करू अशी त्यांनी माहिती दिली होती। पण वास्तवात पाहता शेतकरी संघटनेने वारंवार आंदोलन करून पाठपुरावा करून प्रशासनाला नोंदणी करायला भाग पाडलं आणि 13 एप्रिलला शेतकऱ्यांची नोंदणी करायचा मुहूर्त निघाला होता। पण नेहमीप्रमाणे यांनी पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना हाताशी धरून व्यापाऱ्यांच्या दबावाखाली येऊन भारतीय जनता पक्षाची सगळी यंत्रणा आणि व्यापारी हे आता एकच आहेत। सगळे वॉशिंग पावडरचा लाभ घेत आहेत। वॉशिंग मशीनमध्ये हे सगळे स्वच्छ होत असलेले आमच्या स्थानिकचे व्यापारी यांनी 11 तारखेच्या रात्रीच नोंदणी करून घ्यायला सुरुवात केली। त्याच्यावर पुन्हा शेतकरी संघटनेने आक्षेप घेतल्यामुळे ती 11 तारखेला बेकायदेशीर झालेली नोंदणी कॅन्सल करण्याची मागणी दबाव वाढल्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने ती मागणी तेव्हा मान्य केली होती। आता परत 1 एप्रिलला नोंदणी सुरू करणारी लोक यांनी 13 एप्रिलला नोंदणी सुरू केली आणि 11 एप्रिलला व्यापाऱ्यांची नोंदणी करून घेतली। आता 1 मेला त्यांनी खरेदी करणार होते पण ह्यांना 22 तारीख उजाडली। आता मेच्या 22 तारखेला खरेदी सुरू झाल्यावर 1 एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांची मका घरी आली। ज्वारी आता मागे पुढे ज्वारीचं सीझन असतंच। मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आपला मका विकला। शेतकऱ्यांना देणं घेणं असतं। परिस्थिती खराब आहे, अवस्था बिकट आहे। मक्यासारखं पीक शेतात ठेवणं शक्य नाही आणि त्याला उचलून घरी आणून साठवण्याची आर्थिक क्षमता, वाहतूक क्षमता ही सगळी शेतकऱ्यांकडे नसते। याचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांनी मका स्टॉक केला आहे। किनवट तालुक्यातल्या व्यापाऱ्यांकडेच आता सगळ्यात जास्त मका आहे आणि आत्ता 22 तारखेला माननीय आमदारांच्या हस्ते मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं आहे। कुणाच्या हितासाठी? तर स्पष्ट बाब आहे मित्रांनो। याच्या मागे असलेलं अर्थकारण तुम्हाला माहीत आहे। शेतकऱ्यांच्या लुटीचं धोरण असणारं भाजप सरकार निव्वळ दलालांच्या हितासाठी काम करते आहे। भाजप सरकार आहे का दलालांची टोळी आहे अशी स्थिती आता किनवट तालुक्यात निर्माण झाली आहे। राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आमचा सवाल आहे की त्यांनी या परिस्थितीला गांभीर्याने बघावं आणि शेतकऱ्यांची लूट झालेली कत्तल याला कुणाची मान्यता आहे, कुणाच्या आशीर्वादाने हे चाललं आहे? तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालणारी रेती, वाळू हे सगळं उपसा करणाऱ्या या सगळ्या यंत्रणेत गुंतलेल्या महसूल विभागाला शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सर्वे करावा असा वाटला नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यावर सुद्धा इथलची स्थानिकची तलाठी संघटना ही संघटना तहसीलदाराला ऐकत नाही। माननीय आमदार साहेबांना जुमानीत नाही। याचा अर्थ काय? तर हे कुणाच्या दबावाखाली हे सगळं चाललंय? कोण हे सगळं चालवायला लागलं? यांचा धनी कोण आहे? तर सगळ्या भांडवलदारांच्या घशात गेलेला हा तालुका पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या गळ्याला लागलेला फास आम्हाला मुक्त करावा लागणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना आता एकत्र येऊन संघटित लढा उभा करावा लागणार आहे। शेतकरी संघटना पुन्हा एकदा रस्त्यावर येणार आहे आणि शेवटच्या शेतकऱ्याचा माल खरेदी होईपर्यंत संघटना गप्प बसणार नाही। शासनाला ही नम्र विनंती आहे, शेतकऱ्यांचा असंतोष त्यांनी उफाळून येऊ नये म्हणून
खरेदीचे केंद्र वाढवावेत. तात्काळ तालुक्यात 5-6 ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करावेत. मका आणि ज्वारी सगळ्या शेतकऱ्यांची खरेदी झाली पाहिजे, ही संघटनेची ठाम भूमिका आहे. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.